गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात? माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे स्वस्तिकचं पहा काय चाललंय ते. स्पंदनचा अभ्यास करतोय. जेव्हा अभ्यास करायला होईल तेव्हा करणार नाही. बेडवरती पसारा करून ठेवलाय. चणे खातोय तो. तर थोडे टरफल टाकून ठेवलेत, बाकीचे चणे त्याने खाल्ले. दोन्ही हाताने खातोय. लहान मुलंही अशी असतात, दिलेलं चांगलं खाणार नाहीत आणि पडलेली वस्तू मात्र नक्की खातील. जे दुसऱ्याला दिसणार नाही ते ह्या मुलांना नक्की ते दिसणार. पडलेली वस्तू व दीदीचं पुस्तक वाचता येत नाही तरी वाचतोय. स्पंदनपेक्षा खूपच हा मस्तीखोर आहे. स्पंदन एवढी मस्तीखोर नव्हती. बाबू फाडशील, दीदी मारेल हा तुला बघ. ठेवती पुस्तकं दीदीची. सकाळच पहा आईने काय हे कामगिरी घेतली. ते या बाजूच्या आई आल्यात, तांदूळ पाकडतायत. तांदळामध्ये टोका पडला होता, पूर्ण पीठ झालंय ते. तर आई तिथे पाकडतायत. एवढे टाकीभर पाकडून झालेत. तर बाकीचे तांदूळ आता संपलेत तिथे पाकडायचे. तर मला आता माळ्यावरती काढायचे आहेत. तर मी आता शिडी लावते. माळ्यावरून काढून घेणार आहे आता तांदूळ. हे सतत डोक्यावरून वरून तांदूळ आणण्यापेक्षा आम्ही आयडिया काढली तीच बेस्ट आहे. ते आम्हाला खरंच सोयीस्कर होतं ते. तर मी बादली घेऊन आहे वरती माळ्यावरती बादली. ते मी आता तांदूळ काढून घेते. बघा टाकी आमची पूर्ण, हा ड्रम भरलेला आहे तांदळाचा, तो पूर्ण अर्धा खाली केला. आता थोडे राहिले ते मी आता खाली काढून देणार आईंना परत. तर ही आमची आयडिया कशी आहे तर नक्की आम्हाला सांगा. ते बघा मी आता खाली सोडून देते. खाली आई थांबल्यात, त्या एक एक बादली करून घेणार आणि तिथे ओतून ठेवतील. माळा आमचा खूपच उंच आहे, त्याच्यामुळे खूपच त्रास होतो वरती चढ उतार करायला. आईंना तर वरती चढता येत नाही. तर मी ते पूर्ण वरून तांदूळ काढून देते. पूर्ण माळ्याला प्लावड असल्यानं भीतीसुद्धा नाही वाटत. हा एकच ड्रममध्ये तांदूळ होते, बाकीचे ड्रम सर्व खाली झालेत. तर हा सुद्धा ड्रम मी पूर्ण तांदूळ काढून खाली करून घेतला आणि झाडूनसुद्धा घेतला. खूप दिवस या तांदूळ पाकडलेले नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये टोका पडला आहे. तर इथे बघा पाण्याची टाकी आहे, धुराने पूर्ण काळी झाले. तर तेवढ्यात कोथिंबीर विकण्यासाठी आमच्या गावातलीच बाई आलेली. तर बघा पूर्ण गावठी कोथिंबीर आहे, ही ताजी आहे. नुकतीच तिने काढून आणलेली विकण्यासाठी. ही 10 रुपयाला होती. इथे मी कुकर लावून घेतला आहे दुपारचं जेवण. तर बघा हे आता पूर्ण मी साफ करून घेते. माती सकटच उपटून आणले. हे बघा कशाने बांधले दोराने ते आता पूर्ण साफ करून मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून ती सुकणार नाही. कोथिंबीर साफ केली की जेवण करताना जास्त घाई होत नाही, ती बरी पडते. तर तेवढ्यात आता स्पंदनसुद्धा आले. स्पंदनचा डबा बघा, 14 भाकरी खाल्ले, बाकी परत आणले. थोडी पण नाही खाल्ली, भाजी आणि भाकरी तशीच परत आणली. तर आता ती लॉलीपॉप खाते ती. तिला म्हटलं द्राक्ष वगैरे खाऊन घे. तरी बघा दुपारचे आता भांडीसुद्धा घासून झालेत. तर मसाला संपला आहे, तर मी आता मसाल्याची तयारी करणार आहे. तर कांदे भाजून घेतले चुलीमध्ये, त्याच्यावरती पूर्ण साल काढून घेतली आणि आता 3 वाट्या खोबरं घेतले, ते किसून घेणार आहे. इथे एवढे तांदूळ आम्ही आता काढून घेतलेत. तर आता परत आई इथे पाकडतायत. त्यांना आता हे दिवसभर हेच काम असणार आहे. तर आमची कामं काय संपायची नाही आहेत. तर मी ते खोबरं किसा घेतलं आहे. स्वस्तिक बघा काहीच करून देत नाही, जिथे जाईन तिथे लुडबुड त्याची असते. तर त्याला एक खोबरं खाण्यासाठी पाहिजे होतं. तर खोबरं खाल्ल्याने त्याला खोकळा येतो, तर त्याला सांगत होते खाऊ नकोस, काय ऐकत नव्हता. ते बघ काय ऐक हो कर. डोळे दाखव. नोट दाखव. नो. ज्यांच्या घरी लहान बाळ आहे त्यांना नक्कीच माहिती असेल काय लहान मुलांची मस्ती असते ती. तर तुमच्याकडे सुद्धा अशीच मस्ती असते का? पूर्ण खातोय पण आणि खाली पसारासुद्धा करतोय, मम्माला काम वाढवतोय. खोबरं किसून झालं आहे माझं.
आईने पाकडून ठेवले तांदूळ डब्यामध्ये भरलेत. ते टाकीमध्ये ओतायचे होते, तर तिथे गेले. बाबूने सर्व कचरा करून ठेवला आहे, तर मला कचरासुद्धा काढून घ्यायचा आहे. दिवसभरात 5 मिनटं बसायला वेळ नसतो, काही नाही काहीतरी काम चालूच असतं. आई पाकडण करतायत त्याच्यामुळे पूर्ण घरभर धूळ आलेली, पूर्ण घरात पांढरं झालेलं. तर मी आता कचरा काढून पूर्ण इथे घेते. प्रत्येक बाईचा वावर हा जास्त किचनमध्ये असतो. किचन जर स्वच्छ असेल तरच काम करायला एनर्जी येते. तर मी ते पूर्ण झाडून घेतलं आहे. अजून मला मसाला वगैरे तयार करायचा आहे. कचरा काढण्याच्या नादामध्ये माझा कॅमेरा चालूच राहिला, लक्षातच नाही राहिलं. तर दीदी बघा आमच्या बाबूला कशी खेळवते ती. या दोघांची जोडी म्हणजे टॉम अँड जेरीच आहे. कधी भांडतात, कधी एकामेकाला मारतात सुद्धा, आणि प्रेमसुद्धा तेवढंच करतात. संध्याकाळचे आता 4:30 वाजलेत. चहाचा टाईम झाला आहे आमचा. तर माझे चहासुद्धा रेडी आहे आणि खोबरं भाजूनसुद्धा रेडी आहे. किंवा कांदे मी काय चुलीमध्येच भाजलेले. तर माझा मिक्सरला लावून मसाला तयार आहे. एक काम संपलं की दुसरं तयारच असतं. तर इथे मी दुपारची भांडी जी घासली होती ती लावून घेते. बघता बघता 5 वाजलेत. आता बघा मसाला रेडी झाल्यानंतर बघा परत किती भांडी पडलेत ती. तर मला आता खूप तहान लागले. आता पहिलं पाणी पिऊन घेते. तर आमचा फिल्टर आहे, खूप थंड पाणी असतं. मी शक्यतो फ्रीजचं पाणी पित नाही. तर बाबूची इथे मस्ती चालू आहे, डोक्यामध्ये पिशवी घालून घेतोय तो. तर इथे पहा आमचा फिल्टर कसा आहे, तो पूर्ण पाणी खालच्या भांड्यामध्ये असतं. तर आता मुलांना भूक लागली. आमचा तर मॅगी टाईम झाला आहे. चला तर या मॅगी खायला. स्पंदन मॅगी म्हटल्यावर बघा खुश किती आहे ती. इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय मॅगीसाठी. मॅगीचा मसाला स्पंदनला खूप आवडतो. तर इथे बघा बाबूसुद्धा मॅगीचा मसाला मागतोय, दीदीसुद्धा मागते. दीदी खाते नेहमीच, पण शक्यतो बाबूला मी देत नाही. तर तो आता खातोय. तर त्यालासुद्धा तिखट लागतंय खूप. हे बघ कसा खातोय तो, आ करूनच आहे. प्रत्येक गोष्ट त्याला हवी असते. चला तर आमच्या आता मॅगी शिजते, तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते मी. मॅगीमध्ये काही मी जास्त बाकीचं टाकणार नाही आहे, फक्त मसालाच टाकून घेते. तर बघा बाबूला तिखट लागलं, वाटलंच होतं त्याला तिखट लागणार ते. अवतार बघा काय झालाय तो. आपली कामं काय संपतच नाहीत. चला आता कपडे काढायचे आहेत. बघा लहान मुलं काय झालं, अजून कपडे काढायचे, घड्या घालायच्या, हे रोजचं काम. कोण मामा बाबू, तोंड काय केलंयस, अवतार काय केलायस, कुठे काका, तिखट लागलंय, कुठे जातोयस, कुठे जातोयस, कोण आलंय, भूम आले, कोण ओरडतंय, काका कुठे आहे, काकाचे कपडे काढायचे जाता ना. काय खाल्लंस बाबू, काय खाल्लंस, मॅगी अजून खायची बाकी आहे. चल आपण कपडे काढूया, चल चला. हो या बदुक. संध्याकाळचे 5 वाजलेत. सूर्य आता मावळत चाललाय. असा व्ह्यू पाहणं म्हणजे एक नंबरच. बाबू इकडे, बाबू. रुईचं झाड बघा अजून वाढतच चाललंय, किती तोडलं तरी. रोज एवढी साफसफाई, एवढा पूर्ण कचरा काढून घ्यायचा. कपडे काढून झालेत, आता पूर्ण कचरा काढायचा आहे, घरचा कचरा काढायचा आहे. बाबू इकडे ये, हे पडला बघ, उचल. मॅगी आमची आता तयार आहे. हे पहा, त्या आजींना मॅगी पाहिजे, स्पंदनला. आमच्याकडे कधीतरीच मॅगी असते, शक्यतो घावणेच असतात. तर मी स्वस्तिकला मॅगी देत नाही, तर त्याच्यासाठी मी आता घावणा टाकून घेते. तो घावणे आवडीने खातो. घावण्यामध्ये शक्यतो मी हळद टाकत असते, कारण हळदीचे घावणे मला खूप आवडतात. व्हाईट एवढे जास्त नाही आवडत. घावणा स्वस्तिकला भरवून झाला आहे.
त्यानंतर म्हटलं पूर्ण घरभर धूळ झाली होती तर लादी पुसून घ्यावी. तर बघा स्वस्तिक कसा मध्ये मध्ये लुडबुड करतोय, पडलासुद्धा तो. मी लादी पुसत नाही आणि तो लाल पाय घेऊन फिरत होता सगळीकडे. कोणतंही काम करून धड देत नाही तो, कधीच आजच नाही नेहमीच असा करतो. फिनेलचं पाणी असतं त्याच्यामुळे त्याच्यावर नीट लक्ष द्यावं लागतं कारण तो पाणी पितो. इकडे बघा चुलीची पडवी पूर्ण पांढरी झाली आहे तांदूळ पाकडून, तरी त्या आई सारवण करून घेत आहेत. आणि इकडे पाणी चालू करून घेतलं मी आमचं. बघा 6:30 वाजलेत. पूर्ण दिवस संपला पण आमची कामं काय संपली नाहीत. आम्ही शक्यतो प्यायचं पाणी 2 टाईम चालू करतो. स्पंदन आणि बाबूची अंघोळ झाले. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शतबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपकान काठी कुंडली मोती हार दिव्याला पाहू नमस्कार तिलाची तेल कापसाची वाट दिवा जळून सारी रात दिव्याला लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार आईवडिलांच्या पायापाशी. ते स्वस्तिकचे आजोबा सूप विणतायत. पहा कसं विणतायत ते. मी सुद्धा केस धुतलेत. केसामध्ये पूर्ण धूळ गेलेली, अंघोळ झाली माझी. तर मला अंघोळ केल्यानंतर ना तहान लागते. तुम्हाला ही सवय आहे का अंघोळ केल्यानंतर पाणी प्यायची? आता स्पंदनची अंघोळ वगैरे करून शुभम करोती म्हणून झाले. आता ते अभ्यासाला बसले. काय करते दीदी? खू काढते. अजून काय कपड्यांच्या घड्या घातल्या नाहीये. बघा बाबूला दूध पाहिजे, झोप आले त्याला खूप. तर आता त्याला झोपवते मी. आज खूपच वाजले, 7:30 झाले. नाहीतर एव्हाला माझं जेवण होतं. तरी ते मी दुपारची डाळ आहे ती गरम करते. कणिक मळून ठेवलं होतं ते सुद्धा आता चपात्या करायला घेते. तर बाबू झोपला आहे. तर बघा गोळे करून घेते. संध्याकाळचा बाबू शक्यतो झोपत नाही, पण आज झोपला आहे म्हणजे उठल्यावर ते नक्कीच किरकिर करणार. त्याआधी मला सर्व जेवण रेडी करावं लागणार आहे. हे गव्हाचं पीठ आहे ते आमच्या रेशनवरती मिळालेले गहू आहेत त्याचंच केलेलं आहे. आम्ही विकत शक्यतो गहू आणत नाही. घरी कोण जास्त चपात्या खात नाही, त्यामुळे मी थोड्याच चपात्या बनवून घेणार आहे. आधी मी गोळे बनवून मग लाटून घेणार आहे आणि नंतर शेकवणार. एकदम मी लाटून घेते आणि मग चपात्या एकदम शेकवते. तर माझे ते गोळे करून झालेत. रात्रीचे बघा 8 वाजलेत. गावाला शक्यतो आमचं जेवण लवकरच असतं. आम्ही 10च्या आतमध्येच शक्यतो झोपतो. तर इथे माझ्या चपात्या वगैरे लाटून झाल्या आहेत आणि इकडे मी आता शेकवायला घेते. तर बाबूसुद्धा उठला आहे. मी आता बाबूला घेऊनच चपात्या शेकवते. तर आज आमच्याकडे आहे स्पेशल फणसाची भाजी. हे पहा, फणसाच्या कोऱ्यांची भाजी आहे. तर या तुम्ही सर्वांनी जेवायला. ह्या वर्षीची फणसाची भाजी पहिल्यांदाच बनवले. कशी झाली सांगा मला. तिलकुट नाही टाकले, तिलकुटात शक्यतो ही भाजी छानच लागते. चला तर मी आता बाबूला भरवून घेते. तर या तुम्ही सर्वांनी जेवायला. तर असा हा आमचा पूर्ण दिवस गेला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.